गौरी, कधी येणार सुद्धा मॅडम, कृष्णा मॅडम? बघ ना, खूप वेळ झाला. गौरी, खरं कसला मंद काय करा सुटला आहे ना. हो ना तेजू, छान वाटतंय ग अशा थंडगार वातावरणात आणि असं तळाकाठी फिरताना. हो, खरंच खूप छान वाटते. अगं हे काय करतेस, पडशील ना तेजू. अगं काय नाही होत ग गौरी. तू तर ना. हा बघ ना, कसला मंदगार वारा सुटला आहे. छान वाटतंय ना. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा, आसमंत झुलतो सारा. आकाशी चमकतो तारा, आकाशी चमकतो तारा. मनात माझी या, मनात माझी या, फुलतो भाव फुलोरण्याला, फुलतो भाव फुलोरण्याला. वा, क्या बात है तेजू, लाजवाब कविता. शीघ्र कवी, तू ग्रेटच आहेस बघ. थँक्यू थँक्यू. ए पण मला सांग, प्रत्येक वेळी या तळापाटीचा तुला कशा काय कविता सुचतात ग? बर, त्याच काय आहे गौराबाई? एक तर लेखन क्षमता माझ्यात जन्मताच आहे, आणि त्यात आपल्या गावचं तळ अगदी लहानपणापासून माझा सकाळ, तो माझ्या साऱ्या व्यथा त्याच्यात सामावून गेला, आणि त्याच्या पाण्या इतकेच माझं मन स्वच्छ आणि नितळ बनवलं. आणि अशा मस्त सायंकाळी त्याच्याशी गप्पा मारताना कधी कधी मीच त्याच्यात हरवून जाते. अहो शीघ्र कवी, फिलॉसॉफर, तुमची ही गरीब मैत्रीण आहे ना. तुझा मेंदू देखील फार गरीब आहे हो. माफ करा गौराबाई, विसरले मी. बर तेजू, ऐक ना. काय? अगं आपली 12वीची जशी परीक्षा जवळ येत आहे ना, तशी मला फारच भीती वाटत आहे बघ. अगं कसली भीती? अगं इंग्रजी माझ्या डोक्यातच जात नाहीये बघ. प्लीज तू मला थोडी मदत कर ना. म्हणजे तुझा अभ्यास झाल्यानंतर तू मला थोडा अभ्यास देशील का ग? एवढंच नाही गौराबाई, नका काळजी करू, मी तुझ्या सगळ्या विषयांची तयारी करून घेईन. नक्की ना? हो हो नक्की. कसल्या गप्पा चालल्या दोघींच्या? काय नाही, अशाच अभ्यासाच्या. हो, अभ्यासाच्या गप्पा मारताय. बरं मला सांगा, दोघींचा अभ्यास सुरू आहे ना चांगला? हो सुरू आहे ना. तेजू, कॉलेजमध्ये पहिलं यायचंय लक्षात आहे ना? अहो मॅडम, ती नक्कीच पहिली येणार, बघाच तुम्ही. अहो सदा कदा अभ्यासच सुरू असतोय तिचा. मॅडम, तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार. तुम्ही माझ्या दुसऱ्या आईच तर आहात. खूप करता तुम्ही माझ्यासाठी, आणि तुम्ही नसतात तर मी इथवर आलेच नसते. बापरे, प्रत्येक वेळेला कौतुक करायलाच हवं का मॅडमचं? अगं असं काय करतेस? तुम्ही दोघी तरी माझ्या लेकीचा आहात की नाही? आणि तसंही तुला ठाऊकच आहे की तुझ्यासारख्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलींच्यासाठी ना मी आपलं माझ्या परीने करत असते, हो की नाही? गौराबाई, हा सल्ला फक्त दिला नाही हा. तुलाही चांगले मार्क्स मिळवायचे. मॅडम, मी सुद्धा नक्की प्रयत्न करेन. गुड, बसून घ्या, मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. महत्वाचं?
हो, काय बोलायचंय? सांगते. कोल्हापूरमध्ये ना एक खूप मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत खूप मोठी अशी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व स्पर्धा? हो, वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. अगं संपूर्ण महाराष्ट्रातून नाव नोंदणी सुरू आहे. तुझं वक्तृत्व चांगलं आहे ना, म्हणून मी तुझी नाव नोंदणी केली बरं का. छान झालं, थँक्यू. पण कधी आहे त्या वक्तृत्व स्पर्धा आणि विषय कोणते कोणते? अरे हो हो हो, सांगते. या स्पर्धा पुढच्याच महिन्यात आहेत आणि सर्वांच्यासाठी त्यांनी एकच विषय ठेवलाय, विधवा आणि समाज. काय? विधवा आणि समाज? हो, हाच विषय आहे. पण तू काळजी करू नकोस, मी तुला भाषण लिहून देईन. विषय तसा खूप महत्वाचा आणि वास्तव आहे. 21व्या शतकात जग खूप मॉडर्न झालंय, पण ते फक्त आणि फक्त भौतिक गोष्टीतच. आजही चुकीच्या रूढी परंपरा समाजामध्ये दिसतातच. भारतामध्ये कितीतरी सुधारक होऊन गेले. विधवा प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी तसे प्रयत्नही केले. पण माणूस नावाचा प्राणीच विचित्र. तो आजही चुकीच्या परंपरांना ना अगदी घोरपडीसारखा चिटकून बसतो. खरंय तुमचं. माझी आई देखील विधवा आहे, त्यामुळे तिच्या यातना मी स्वतः पाहिल्या. पण मुळातच सदवा विधवा या गोष्टी मला मान्यच नाही. स्त्री काय किंवा पुरुष काय, दोघेही या निसर्गाचा भाग आहेत. मग मृत्यू एक नैसर्गिक गोष्ट दोघांसाठी सारखीच. मग अशा चुकीच्या गोष्टी हव्यातच कशाला? हो ना, मला हे अजिबात पटत नाही. जगताना ना फक्त माणूस म्हणून जगता यायला हवं, अशी ही लेबल हवीतच कशाला? अरे हो हो हो, पोरींनो, तुमचा संताप मला कळतोय. पण मला सांगा, फक्त संताप करून काही उपयोग आहे का? अशा चुकीच्या रूढी परंपरा बंद व्हायच्या असतील ना, तर आपल्याला ठोस अशा कृती कराव्या लागतील. कारण समाज कितीही आधुनिक झाला ना, तरी कोठ्या विचाराची माणसं काही संपत नाही. आणि अशी माणसंच चुकीच्या रूढी परंपरा पुढे रेटत नेतात. त्यामुळेच कितीही शतकं लोटली ना, तरी समाज काही बदलत नाही. अरे पण हो, सुधारकांनी माघार घेऊन कसं चालेल? सुधारकांनी मस्त आपलं चांगलं पेरत राहायचं. कारण चांगल्या गोष्टींनाच आयुष्य असतं आणि वाईट गोष्टींना शेवट हा असतोच. किती छान बोलता मॅडम तुम्ही. कुणाला पटो अथवा न पटो, पण आपण आपले सुधारक विचार मांडत राहायचे. तुम्ही मला मस्त भाषण देऊन द्या, मी ही स्पर्धा जिंकेनच. आणि मनापासून माझे विचार या समाजात पेरण्याचा प्रयत्न करेन. कदाचित बर. खरंय तुझं तेजी. दोन पदी मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. खरं सांगू का, भविष्यात असंच होईल. कारण समाज बदलावा यासाठी शासन स्तरावरून सुद्धा तसे प्रयत्न होत आहेत. आणि हो, बऱ्याच ग्रामपंचायतींनी तसे ठरावही मंजूर करून घेतले. आय होप हळूहळू बदल होईल. फक्त काय झालंय, हे सगळं कागदोपत्री. लोकांच्या धारणा अजून तितक्याशा बदललेल्या नाहीयेत ना. पण आपण जर प्रयत्न करत राहिलो ना, तर नक्की नक्की समाज बदलेल. अगं म्हणून तर त्या संस्थेने भाषणासाठी हा विषय निवडलाय ना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये जी काही नंबरात येणारी भाषणं आहेत ना, ती सगळी सोशल मीडियावर व्हायरल होणार आहेत. अरे वा, मग तर बेस्टच. त्यामुळे आपल्या तेजूचे खणखणीत विचार खूपच व्हायरल होतील. मॅडम, असं होणार असेल तर मग मी सगळं वास्तव मांडेन. जे मी भोगलंय, माझ्या आईनं भोगलंय, ते कितीतरी विधवा महिला भोगत असतील. कदाचित माझे विचार या नव्या बदलासाठी एखादा अंकुर ठरतील. गुड. भविष्यात असंच होईल. बरं, मला निघायला हवं, एक महत्वाचं काम आहे. उद्या रविवार आहे, दोघीही माझ्या घरी या. आपण असं करू, भाषणासाठीचे मुद्दे लिहून काढू आणि भाषणही लिहायला घेऊ. चालेल? हो. बरं, मी निघू का आता? हा. अरे हो तेजू, सांगायला विसरले. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1,00,000 रुपयाचं आहे बरं का. काय? 1,00,000चं बक्षीस? हो हो, 1,00,000 रुपयाचं बक्षीस आहे. तुला तयारी सुद्धा तशीच करावी लागेल. हा हो, करेन मी तयारी. ओके, चला बाय.
आई काय करतेस ग? दागिने उडाली का? तुझी मैत्रीण कुठे दिसत नाही, आली नाही. येईल, आवरत असेल ग. हे काय, आली बघ तेजू. तेजू, अगं मंगलचं आवडलं का नाही? अगं ते भांडी घासाली आवरत आहे. अगं आई, आवरेल की, किती ते बोलतीयस? असू दे, तुम्ही दोघे मैत्रीण नाही का? एकमेकीवर जीव आहे तुमचा, कसं आम्हाला पण करमत नाही बाई. बरं, कसा चाललाय इंग्लिशचा अभ्यास? मस्त चाललाय बघ. तुझं भाषण कसं चाललंय? तेच मॅडमांनी थोडं लिहून दिलंय ना, मग आता थोडं पाठ करेन आणि सगळे नोट करेन. संगे, अगं ते सुपरवायझर मॅडमचा फोन आला होता. काय? अगं उद्या आपल्याला कामाला उशिरा जायचंय बरं का? काय ग? अगं काहीतरी प्रॉब्लेम आलाय वाटतं, आणि त्यामुळे मॅडम म्हणाल्या तुमच्या गटानं तेवढं उशिरा या. बरं झालं बाई, तेवढी जीवाला बसेल. नाही तर रोजची धावपळ आहेच बघ. तेजू, हम्म. भाषण पाठ झालं का ग? अगं इतक्यात कुठे? भाषण? कसलं भाषण? अगं आई, तुला सांगायचं विसरले मी. कोल्हापूरला आहे ना खूप मोठी वक्तृत्व स्पर्धा आहे आणि कृष्णा मॅडमांनी माझी तिथं नाव नोंदणी केली. अगे ते आणि कशाला? 12वीत पहिला नंबर काढायचाय तुला, काय ते भाषण बिषण नको. आणि काय ग, भाषणाला काय तुझं पोट भरायचंय वे? कृष्णा मॅडमला सांग बरं तसं. आणि हे बघ तेजे, माझं सपान तू विसरू नकोस हं. तुला शिकून खूप मोठं व्हायचंय. तेजे, तुझ्या कृष्णा मॅडमनी सांगितलंय ना कॉलेजमध्ये पहिला नंबर काढायचाय म्हणून? तिला काय कळतंय का नाही? कशा तुझं भाषणात नाव दिलंय? आई, काय हे? तिला असं काय म्हणतेस? मॅडम आहेत त्या आमच्या, त्यांना असं म्हण ना. असू दे ग, तिथं तुझ्या कृष्णा मॅडमने काय ऐकायला नाही. माघारी बोललं तर चालतंय. अगं मावशी, एखाद्याला आदर द्यायचा तर तो अगदी मनापासून द्यायचा, अगदी त्या व्यक्तीच्या माघारी सुद्धा. बरं बाई, तुझ्या कृष्णा मॅडम ना काय कळतंय का नाही? कशाला तुझं भाषणात नाव दिलंय? अगं मंगल मावशी, जर तेजूचा पहिला क्रमांक आला ना तर 1 लाखाचं बक्षीस मिळेल. आहेस कुठे तू? अगो बाई, 1 लाखाचं बक्षीस? हे तेजे, कर बाई मग भाषण कर हं. आणि 1 लाखाचं बक्षीस मिळव म्हणजे करू दे की भाषण तुझी, करू दे. होय होय, 1 लाखाचं बक्षीस असेल तर कर. तुला सांगू का, तेजीनं आतापर्यंत जेव्हा जेव्हा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय की नाही, तेव्हा तेव्हा नंबर काढलेच बघ. त्या आतल्या सगळ्या ट्रॉफ्या त्या भाषणात मिळवलेल्याच आहेत ना हो तिनं. तिचं वक्तृत्व लई भारी आहे. अगं पण आता 12वीची परीक्षा आहे ना, आणि माझं स्वप्न पण आहे तिनं खूप शिकावं म्हणून, म्हणून मी नको म्हणत होते ग. पण ते जे 1 लाखाचं बक्षीस असेल तर तू भाषण करच बघ. मला ठाऊक आहे तू काय नंबर सोडायची नाहीस. माझी क्यूट आहे. अगं बाई बाई बाई. मंगलाबाई, तुमचा आशीर्वाद असला ना की सगळं काही मंगल होतं बघा. होय, तू बोलेल थोडीच ऐकायची सोय मला. ते जे भाषणाचा विषय कुठलाय सांग की. भाषणाचा विषय हा, विषय सांग भाषणाचा. जे असं का फिरायलीस? तुला फक्त भाषणाचा विषय विचारलाय ना? मावशी, भाषणाचा विषय माझे खूप जवळचे आहे. म्हणजे ग, म्हणजे भाषणाचा विषय विद्वानी समाज.
असू दे, चांगला विषय आहे. कर, तू भाषण कर. विषय चांगला आहे. अगं, बाई विधवा असते, तिचा काय दोष असतो सांग की? का विधवा बायकांनी जगायचंच नाही रे. बाईनं कपाळावर लाल टिकली लावली आणि समाज रक्षणासाठी गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून तिच्या समस्या संपल्या असं होत नाही ना. अगं, तू पोटात होतीस तेव्हाच तुझा बाप गेला. तेव्हापासून आयुष्याचा संघर्ष बघते मी. रडत तुडत जगले की इथवर कशी तरी. विधवा बाईच्या समस्या तिलाच ठाऊक असतात ना, कारण तिच्या मनाचं पुस्तक तिलाच वाचावं लागतं. होय, तिच्या मनाचं पुस्तक तिलाच वाचावं लागतं. हे लेकरा, अरे पण मी जगणं शिकले की तुझ्याकडे बघत. तुझ्याकडे बघत मी जगणं शिकले रे. हे बघ, तुझ्या भाषणात तू नाही विधवा महिलांच्या सगळ्या समस्या मांडव. हा, मानशील ना? होय आई. अगं, समाज एखाद्या दगडासारखा असतो बघ. याच्यावर सतत विचारांचा मारा करत राहावं लागतं. तेव्हा कुठे त्याच्यातला दगड दिसायला लागतो. आई, तुला म्हणायचंय का देव दिसायला लागतो ते? होय तर. म्हणजे किती छान बोलतेस ग. तुला असं बोलताना मी पहिल्यांदाच ऐकलंय बाई. खरंच बाई खूप स्ट्रॉंग असते हा. ओठावर हसू ठेवत रडणाऱ्या मुलाला गप्प बसवण्याची ताकद फक्त तिच्यातच असते ग. फक्त तिच्यातच असते. आई, तुम्ही काय भारी बोलतेस यार. तुमच्या दोघींची नावे वक्तृत्व स्पर्धेसाठी नोंदवूया. कोण हो तेजू? गौराबाई वक्तृत्व. अगं, तेच ते ग. बर, द्या, आमच्या दोघींची पण नावं भाषणामध्ये द्या. काय काय संगे? आणि आम्ही पहिला नंबर काढूनच दाखवू बघ. बाई बाई यांचा कॉन्फिडन्स. बघ की. बरं तेजे, आज जाऊन भाषण पाठ करत बस. उगाच इथे त्रास नको तुला. अगं आई, मी अगदी दंग्यातही पाठांतर करू शकते, कारण माझं पूर्ण लक्ष माझ्या पाठांतरात असतं. नको काळजी करू. तिथं जाऊन बस. बर, तू पण अभ्यास कर जा. गप्पा ऐकत बसते. तेजे, हा, भाषण लिहून झालं सगळं? तसं अजून पूर्ण नाही लिहिलं का? मी काही मुद्दे सांगितलं तर चालेल? हो आई, नक्की चालते. सांग, तू मुद्दे सांग, म्हणजे मी लिहून घेते आणि कृष्णा मॅडमांना पण देता येतील ना मला. बाई विधवा असते यात तिचा काय दोष? सामान्य माणसाच्या ज्या गरजा असतात त्या विधवा बाईच्या पण असतातच की. सामान्य माणूस जसा जगू शकतो तसं विधवा बाई पण जगू शकतेच की. आणि तिचा हा नैसर्गिक हक्क हिरावून घेण्याचा अधिकार नाहीये समाजाला. हे सगळे मुद्दे घे बरं त्यात. आई, हे सगळे मुद्दे ना मी आधीच कृष्णा मॅडमांना सांगितले होते. बर, भाषण पूर्ण झालं ना लिहून, तुमच्या तिघींपुढे सादर करते. म्हणजे माझ्या भाषणाच्या पहिल्या श्रोत्यात तुम्ही तिघीच तर आहात ना. हो हो, नेहमीप्रमाणे आम्ही तुझं ऐकू. नंबर पण जाहीर करू. बर, करा नंबर जाईल. बर, आई मावशी, तुम्ही तुमचं काम करा बघू आणि आम्हाला आमचं काम करू द्या आता. करा बाई, तुमचं काम करा. बरं बाई, करा. तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू.
माझ्या आयुष्यातल्या गोड आठवणी. हा माझा लग्नातला चुडा आणि आणि हे माझं मंगळसूत्र. किती छान होता माझा नवरा मंग्या. अगं बाई, मंग्या काय म्हणते मी? माझे मंगेशराव फार छान होते हो माझे मंगेशराव. केवळ केवळ 1 वर्षाचा संसार आपला. याला याला संसार तरी कसं म्हणायचं? लग्न झालं आणि 4च महिन्यात तेजी पोटात राहील. तेजी तेजी जन्माला यायच्या आधीच तेजी जन्माला यायच्या आधीच तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये गेला माझं माझं अल्लड वय एवढा एवढा मोठा आघात. त्यात त्यात माहेरची पडती बाजू. पार खचून गेले होते हो मी, पार खचून गेले होते. पण पण पोटात पोटात एक जीव असल्यामुळं धड धड मरताही येत नव्हतं हो मला. धड मरताही येत नव्हतं. रडत 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 जगले जगले कशी तरी. त्यात त्यात लोकांची खोटी सहानुभूती, विधवा म्हणून कार्यक्रमात झालेली अवहेलना, सारच 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 कसं जिव्हारी लागणार. सारच कसं जिव्हारी लागणार. पण पण भुकेला लाज नसते म्हणतात तेच खरं. ती माणसाला धडपडायला लावतेच हो, लावतेच. मी धडपडले, खूपदा पडले हो. पण 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 तुमच्या सोबतीची आस मनात राहिलीच हो. तुमच्या तुमच्या सोबतीची आस मनात राहिलीच. केवळ केवळ 1 वर्षाचा सहवास आपला. पण किती जीव लावला तो तुम्ही मला. माझ्या गरोदरपणात कुठलाच नवरा घेणार नाही इतकी तुम्ही माझी काळजी घेतली. तुम्हाला माहितीये का, अहो आपली लेक सुद्धा म्हणूनच तुमच्यासारखी दणकट झाली बरं का. हो, तेजी अगदी तुमच्यासारखी दणकट झाली. हा
माझ्या लग्नातला हिरवा चुडा. हिरव्या हिरव्या चुड्याची नवलाई संपायच्या आतच माझं आयुष्य करपून गेलो. माझं आयुष्य करपून गेलं. हा माझ्या लग्नातला शालू. किती सुंदर दिसायचे मी. आजही ते देखणं रूप डोळ्यासमोरून जात नाही. यांची तर माझ्यावरून नजरच हटत नव्हती. पण त्या सटवीचा लेखा फारच विद्रूप होता. माझ्या मळवटावरचा रंग उजळण्याआधीच माझं कपाळ पांढरं झालं. आता या कपाळावर कितीही लाल टिकली लावली तरी मनाचं पांढरं पण नाही झाकता येत. मनाचं पांढरं पण नाही झाकता येत. मनाचं पांढरं पण नाही झाकता येत. दिवस कामात निघून जातो. पण रात्र खायला उठते हो. निसर्गानं या जगानं बाई जातीवर अन्याय केलाच आहे. पण या निसर्गानं सुद्धा तिच्यावर अन्याय केलाय हो. मानवी देहाला निसर्गाने दिलेली शारीरिक भूक अकाली विधवा झालेल्या बाईनं कुठं भागवायची? का उभं आयुष्य तिनं जाळायचं? सांगा ना. बाईला अनैतिकतेचं लेबल लावणारी या समाजानं तिच्यासाठी असा कोणता मार्ग आखून ठेवलाय? नाही ना, नाही, कोणताच मार्ग नाही ठेवला आपण. पुस्करलेल्या कळ्यांनी, गुदमरलेल्या भावनांनी कुणाकडे दाद मागायची? सांगा ना, कुणाकडे दाद मागायची? नाही ना, कोणाकडेच नाही. आपल्या यातना आपणच भोगायच्या. आपल्या यातना आपणच भोगायच्या. आई, कारण तेच काय झालं आई? हे सगळं का तुला बाबांची आठवण येत होती का? हो 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 ग, शांत हो, शांत शांत हो, शांत हो. हो.
सॉरी बाळा, पण तुझी झोप मोड झाली का माझ्यामुळं? अगं ते झोप येत नव्हती ना म्हणून म्हणून असू दे आई, तू तुझं मन माझ्या पुढे मोकळं करू शकतेस. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. नाही ग बाळा, आज फक्त जरा उदास वाटलं ना इतकंच. ठीक आहे, मी छान आहे. आई, तुझं मन कळेल इतकी मी आता मोठी झाले. आई, मी खूप मोठी झाली, खूप शिक्षण घे आणि तुला फुलासारखं जपेल. मी कायम तुझ्या ऋणात राहीन, कायम तुझ्या ऋणात राहीन. खरंच खरंच नशिबान आहे ग मी, तुझ्यासारखी लेक माझ्या पोटाला जन्माला आली. खरंच खरंच मी खूप नशिबान आहे रे लेकरा, मी खूप नशिबान आहे. बरं, चल झोपायला जाऊ. अगं उद्या जादा पिशव्या शिवायचे, लवकर जायचंय ग मला. चल झोपायला जाऊ. आई, जाऊया झोपायला, पण मला तुला काही विचारायचंय. काय विचारायचंय बाळा, विचार की. आई, मी लहान असताना तुझ्या बाबांनी तुझं दुसरं लग्न लावून का दिलं नाही? हे रेडी आहेस का? अगं तू अजूनही दुसरं लग्न करू शकतेस. आई, मी मोठी झाली, मी माझी काळजी घेऊ शकते. आई, गप ग वेडी. आई, चल बरं झोपायला जाऊ. काय असले प्रश्न विचारू नकोस. आई, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अगं बाळा, काय उत्तर देऊ सांग की. चांगले BA झाले, खूप देखणी होते ग मग, पण विधवा झाले आणि पदरात एक लेकरू. त्यामुळं माझे बाबा माझं दुसरं लग्न नाही करू शकले ग. आणि तसंही ते फार आधुनिक विचाराचे नव्हतेच म्हणा. त्यांचंही म्हणणं हेच, जे नशिबात आहे ते भोगत राहायचं. पण खरं सांगू का तेजू, आपल्या समाजात ना स्तरानुसार ना नियमच वेगळे आहेत बघ. म्हणजे म्हणजे आपल्या समाजातील एखादी श्रीमंत स्वतंत्र विचाराची बाई विधवा असेल, तिनं दुसरं लग्न केलं तर समाज स्वीकारतो. पण तेच एखाद्या सामान्य कुटुंबातील बाई असेल, ती विधवा असेल, त्यात तिला एक बाळ असेल, तर तिला कोणी स्वीकारत नाही. काय गंमत आहे बघ त्याची. एखाद्या विदूर पुरुषाबरोबर एखादी बाई लग्न करते आणि त्याच्या लेकराची आई होते. पण आपल्या समाजात असा पुरुष भेटणं दुर्मिळ, जो एखाद्या विधवेशी लग्न करील, तिच्या मुलाला बापाचं नाव देईल. आपल्या समाजात पुरुषाला विधवा बाई चालते, पण ती बायको म्हणून नाही चालत. जाऊ दे चल, हा विषय न संपणारच आहे पोरी, हा विषय न संपणारच आहे. आई, चल, कितीही विचारलंस ना तरी प्रश्न काही संपणार नाहीये. चल झोपायला जाऊया. घे हे सगळं. हॅलो सई. कृष्णा, बोल ग, काय म्हणतेस? ए तू अजिबात बोलू नकोस हं माझ्याशी.
अगं इतकं चिडायला काय झालं? अगं असं काय करतेस? तू मुंबईहून इकडे येणार होतीस मला भेटायला. तुला माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. माझ्या गावचं तळ पाहायचं होतं. इथली आमराई पाहायची होती. आणि हे तू गेले 2 महिने मला सांगतेस हा? हो ग राणी, येणारच आहे मी. पुढच्या आठवड्यात येणार आहे. सचिन ना बिझनेसच्या कामानिमित्त आउट ऑफ कंट्री गेलाय. तो पुढच्या आठवड्यात येणार आहे. मी नक्की येणार आहे तिकडं पुढच्या आठवड्यात. नक्की? आता राग सोड बरं. नाही ग, मी तुझ्यावर चिडले नव्हतेच. खरं सांगू का? तुझी खूप आठवण येत होती ग. कित्येक वर्ष झाली आपण भेटलो नाही ना यार, म्हणून. बरं ठीक आहे, तू पुढच्या आठवड्यात येतेयस ना? हो ग, मलाही तुला भेटायचंच आहे. नक्की येणार आहे, प्रॉमिस यार. नक्की डन? नक्की. ओके, चल बाय. चल बाय. बाय. काय काय मेसेज पाठवतात नाही लोक, नुसता उचला उचली सुरू असते. एक बातमी आली आहे, वाचून दाखवू? हा, हे ऐक तेजू. पुण्यामध्ये ना एका तरुणाने एका विधवा महिलेशी लग्न केलं आणि त्याने तिच्या मुलाला बापाचं नावही दिलं. वा, ग्रेट. आणि त्यालाही प्रेरणा, तो काय म्हणतोय आई, त्यालाही प्रेरणा प्राध्यापक कृष्णा मॅडम यांचा विधवा हा लेख वाचन मिळाला. अरे वा, छानच. छान आहे ना बातमी? हो. चला, तासवाच्या गतीने का होईना पण समाज मस्त बदलतोय. छान वाटतंय. मावळता रविराज, मावळता रविराज ओरडून सांगतोय, मावळता रविराज ओरडून सांगतोय, उद्या होईल उशककाळ तुझ्या स्वप्नांचा, उद्या होईल उशककाळ तुझ्या स्वप्नांचा. अरे वा, छानच. तुला काय म्हणलं तेजू? काय झालंय बाळा? कुठे काय? काही नाही. असं काय करतेस? अगं तुझा चेहरा सगळं सांगतोय. हे बघ, मी तुझी आई नाहीये, पण तू माझी लेक आहेस ना. लेकीचं मन ओळखू शकणारी बाई नक्कीच आहे हा. बोल, काय झालंय, पटकन बोल. मनात अनेक प्रश्न उमटले. मनाचा खूप गोंधळ उडाला. का रे बाळा, काय झालंय? तुला भाषण पाठ होत नाहीये का? का त्यातला आशय तुला अस्वस्थ करतोय? ते तर आहेच, पण मी माझ्या आईकडे फक्त आई या नात्याने बघत होते. पण दुसरीकडे तिचं असं एक विश्व आहे, तिच्या काही अपेक्षा आहेत याचा मी कधीच विचार केला नाही. तिनं तिचं उभं आयुष्य कसं काढलं असेल या विचाराने सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो. बघा ना मॅडम, माझा बाबा गेला तेव्हा आई फक्त 19 वर्षाची होती आणि केवळ मी पोटात असल्यामुळे तिचं दुसरं लग्नही लावून देता आलं नसेल किंवा या समाजात शक्यही नसेल. पण हे किती चुकीचं आहे. पण मला आता असं वाटतंय माझ्या आईला तिला आहे तसं समजून घेईल असा जोडीदार मिळायला हवा. हो ना मॅडम? तेजू, किती छान विचार आहे ग तुझा. अगं, विधवा प्रथा बंद व्हावी, त्यांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी आमची संस्था गेली कित्येक वर्ष झालं काम करते. हळूहळू बदल होईल. पण आपल्या समाजामध्ये ना पुरुषी मनोवृत्ती तितकीशी बदललेली दिसत नाही. आमच्या समाजात पुरुषाला विधवा बाई चालते, पण ती फक्त उपभोगायला. तिच्याशी लग्न करून तिला सन्मानाची वागणूक देऊन तिला मानानं वागवणारा पुरुष भेटणं खरंच दुर्मिळ आहे. पण तू तुझ्या आईसाठी इतका चांगला विचार करतेस ना, मला खरंच खूप अभिमान वाटतो बाळा तुझा. हो ना तेजू, मलाही तुझा खूप अभिमान वाटतो.
पण मॅडम, मला असं वाटतं की विधवा ही संकल्पनाच नष्ट व्हावी. जरी जरी एखाद्या बाईचा नवरा मेला, तिला विधवा असं कोणी म्हणायचंच नाही. बाळीच्या बाबतीत सगळंच किती भयंकर आहे. एखाद्या पुरुषाची बायको मेली की तो विधूर म्हणून त्याच्यासाठी कोणत्याच चुकीच्या प्रथा नाही. मग हे सगळं बाईलाच का? हा सगळं अन्याय बाईवरच का? मला ना काही पटत नाही. मुळातच मुळातच महिलांनी सक्षम होऊन विधवा ही प्रथाच मोडीत काढायची आणि ओरडून या साऱ्या समाजाला सांगायचं, ना मी सत्व आहे ना मी विधवा आहे, मी फक्त माणूस आहे, मी फक्त माणूस आहे. वा, ग्रेट गौराबाई, सॉलिड. काय ग्रेट विचार मांडलेस, मस्त. खरं सांगू, मला तुमच्या दोघींचाही खूप अभिमान वाटतो. आपण ना एकत्र यामध्ये काम करू, मग तर झालं. हळूहळू का होईना आपण समाज नक्की बदलेल, हो ना? बरं ऐका, आजच्या चर्चेमधील जे काही मुद्दे आहेत ना, मी ते पुढील भाषणामध्ये घेते. तोपर्यंत मी तुला भाषण लिहून दिले तेवढं पाठ कर. हा, हो हो करते मी. बरं. ते चित्र कम्प्लीट कर, मी उद्या बघणार आहे. हा, हो हो ठीक आहे, कम्प्लीट कर आणि मगच जा. हा. गौरी, मॅडमांशी बोलल्यावर खूपच छान वाटायला आता. सनसेट छान आले ना. अरे तू काय अशी पट्टीची कलाकार आहेस तू. छानच आलाय सनसेट. संजय, सगळं सामान घेऊन आलो. बाई, एक दिवस आज सुट्टी, आणि त्यात पण सुपरवायझर मॅडमनी की नाही ते पिशव्यांवर डिझाईन काढायचं काम दिलंच बघ. उगाच रडू नकोस. तुला भारी हाऊस पुढं पुढं करायचं. ते आणि कधी गो. परवा नाही मोबाईल मध्ये डिझाईन दाखवली आणि मग ते तोंडाने म्हणाले, मला हे सगळं करता येतं. अगं त्याचं काय माहितीये का, मला काय वाटलं माहितीये का, अशी छान छान कलाकुसर करून पिशव्या बनवल्या, आपल्या कारखान्यातून त्या बाहेर पडल्या, तर आपल्याला पण तेवढा फायदा होईल आणि तेवढेच आपल्याला 4 पैसे मिळतील ना. म्हणून मी मॅडमना म्हंटल. पण मॅडम काय म्हणाल्या, सॅम्पल पिशव्या घरीच बनवा सुट्टी दिवशी. मग आता काय करणार. असू दे, सॅम्पल साठी छान छान पिशव्या बघू. तशी काय कलाकुसर आपल्या दोघीच्या रक्तातच आहे म्हणा. आणि ती काय तर त्याचा उपयोग करू की. तशी कुठली गोष्ट वाया जात नाही म्हणा. खरंय बघ, कुठली गोष्ट वाया पण जात नाही. आणि तसंही सुट्टी दिवशी आपलं काम काय असतंय, खायचं आणि झोपायचं. तेच केलं असतं आपण. त्याच्यापेक्षा बरं आहे की नाही हे काम. होय. कसं वाटतं संगीता, आहेस का घरी? अगो बाई, सोनल काहीच या की बसा की. अगं नको नको बसायला. हे बघ, माझ्या घराचा स्लॅब आहे ग. पण गारवा घेऊन आलाय. हो, अगं माझ्या सांगलीच्या नंदेने भला मोठा गारवा आणलाय. मग म्हंटल हळदी कुंकवाला बोलवायला आले ग. येते की. आणि हे बघ, तुला गारव्याची गाणी छान म्हणता येतं आणि ती तुलाच म्हणायची. त्यामुळे लवकर कामाटप आणि ये. हो येते येते.
पण जरा चहा घेतला असता तर. अगं नको नको चहा, मला अजून सगळीकडे सांगायचंय ना. बरं सोनताई, मी येते. आणि मंगलला पण घेऊन येते. तिला पण गारव्याची छान गाणी वाटायची. होय. अगं पण ती नको नको तिला, तू एकटीच ये. चल जाती मी, बाहेर श्री थांबलाय, मला सगळीकडे अजून सांगायचंय. बरोबर. ना कडी कुठली तिच्या डोक्यात ना असा दगडच घालायला पाहिजे बघ. अगं बस, ये इकडं. कशाला तिचं एवढं मनावर घेते? बस. हे बघ मुळात की नाही, हा जी कार्यक्रम आहे की नाही, प्रथाच मला मान्य नाही बघ. कोणी प्रथा शोधून काढली कोणाच ठाऊक. असं नाही काही गोष्टी चांगल्या असतील, मुळात बायकांनी एकत्र यावं, गप्पा माराव्यात, एकमेकीची गोष्ट सांगावी. पण बायका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येतात आणि हिच्या तिच्या चाहऱ्या सांगत बसतात बघ. म्हणून मला ते पटतच नाही बघ. ती ही सोनी दिसते तशी नाही ग, गावभर पंचीन बनून फिरत्या आणि नुसता खट्ट वागत्या. माग कृष्णा मॅडमच्या संस्थेनं लई मोठा कार्यक्रम घेतला होता हळदी कुंकवाचा. कधी ग? तेव्हा तू गावी गेली होतीस ग तेव्हा. तेव्हा होय. हा, पण तेव्हा ही सोनी पेट्या टेंब्यानं सगळ्यांना सांगत होती, हळदी कुंकू हा बाईचा जन्मजात अधिकार आहे. नवरा मेला म्हणून हा तिचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं नुसतं मोठ्या टेंब्यानं म्हणत होती. बाई 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 किती गोळीचं मुखवट. अगं जग असंच असते. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. आपण नाही बाई एवढं मनावर घ्यायचं. तुला भारी जमतो बाई, माझ्या मनाला झुंजली लागते. मी खरंच विधवा आहे ना. समाजाच्या नजरा पण कळतात आणि त्या मला बोचतात पण. गौरीचा बाबा इथं नसला म्हणून काय झालं, नावाला तरी आहे ना गावाकडं, त्यामुळे तुला काय वाटत नाही ग त्याचं. हे सगळं गोळा कर आणि चला. अगं मी सहज बोलली, तुला राग आला का? नाही आला चला. अगं पण असं काय करते संगे. तुला म्हटलं ना चला. चला गोळा कर सगळं. अगं अगं तुला राग आला तर मी सहज बोलली ग, चुकलं माझं. नाही ग, बस थांब मी आले. अगं आले म्हटलं ना, थांब. मोबाईल एक फसत नाही, कशाला बोलली की नसतो. बस येतं. मंगल ही माझी सासू, माझा आधारस्तंभ, माझी गुरु होती ग. फार शिकली नव्हती, पण तिला जगणं कळलं होतं. आयुष्याचा खरा अनुभव तिला कळला होता. ती कुठल्या प्रथेत अडकली नाही बघ. आज तिच्यामुळं मी माणूस म्हणून ताट मानेने जगते बघ. आणि हा माझा नवरा गौरी लहान असतानाच गेला ग. गौरी लहान असतानाच गेला. काय होय, ते खरंय. माझं गाव कर्नाटकातलं. माझा नवरा गेल्यानंतर माझी सासू मला इकडे घेऊन आली आणि तिनं मला शपथ घातली की मी विधवा आहे, कोणाला सांगायचं नाही. पण होय, तिनंच मला शपथ घातली. आज तिच्यामुळंच मी आनंदाने जगते बघ. आम्ही गौरीला हेच सांगितलं की तिचा बाबा कर्नाटकात असतोय आणि त्यानं दुसरं लग्न केलंय म्हणून. म्हणून तिच्या आधी आम्हा दोघींना इकडे घेऊन आली बघ. आणि आम्ही तर कायमच राहिलो बघ. तसं पण तू आमच्या शेजारी राहायला आलीस की नाही, तेव्हा माझी सासू गेली होती ग. आणि आपलं पण ती आली तिथे काहीच बोलणं झालं नाही. पण मी माझं जगणं स्वीकारलंय. पण मी माणूस आहे आणि माणूस म्हणूनच जगणारी बघ. संकुचित विचाराची माणसं अशा पद्धतीमध्ये अडकून पडतात. मी नाही त्यांच्याकडे लक्ष देत. माझं विधवा पण जर माझं जगणं हिरावून घेणार असेल
तर हे सत्य मी कोणालाच सांगणार नाही बघ, कोणालाच सांगणार नाही. शांत शांत हो. आणि गौरीला ग, ती जरा कळती व्हायची मी वाट बघते ग. ती कळती झाली की हे सत्य मी स्वतः सांगेल ग. आणि माझी गौरी मला समजून घेईल ना ग. घेईल ना. होय, गौरी लई शानी आहे बघ आपली, खरंच समजून घे हे सगळं. संगे विश्वास ठेव, तुझं हे सत्य मी मरेपर्यंत कोणालाच सांगणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत हे सगळं माझ्या मनातच राहील ग, माझ्या मनातच राहील. तुझ्यावर विश्वास आहे ग, म्हणून तर मी हे बोलले की नाही. अरे हो, खडूकली सर मी तुझ्या. आज चित्रकार जागा झाला पुन्हा. तेजू, हे बघ कसं वाटतंय ग. ओ माय गॉड, माइंड ब्लोईंग गौरी. हो ग, कसलं भारी चित्र काढलंस. यात काहीतरी अर्थ दडणार. हो ना? हो हो, ओळखता तू. बर. महिला ये. पीडित महिलांबद्दल काहीतरी असावं. अर्थाच्या बघ जवळ पोचली आहेस. अजून काय विचार कर बघू. आणि काय आहे ह्याच्यात? सॉरी बाई, मी इतकंच सांगू शकते. गौरी, चित्रकाराच्या मनातील अर्थापर्यंत पोहोचणं फार अवघड असतं. बर, तूच सांग या चित्राचा अचूक अर्थ काय आहे ते. बाई मनाचं तिच्याच मनाशी चाललेलं द्वंद्व. वा, ग्रेट. चित्राचा इतका अचूक अर्थ फक्त चित्रकारच समजू शकतो. तेजू, माझं ना एक स्वप्न आहे बघ. अगं, कोणतं आणि कसलं स्वप्न? मला ना माझ्या चित्राचं मोठं प्रदर्शन भरवायचं आहे. बरं बरं, भरवूया. पण या बाबतीत आहे ना, आपण कृष्णा मॅडमांशी बोलू. त्या नक्कीच पुढाकार घेतली. हो हो, मी स्केच काढलाय पण कलर भरते. बर बर, झालं. देवा परमेश्वरा, संगे एवढं बाजारात फिरलो पण पाहिजे ती मनी काय मिळालंच नाही बघ. होय ना ग, नुसती धावपळ झाली बघ. पाय नुसते तो खायला लागले. ते जे जा की जरा पाणी आण, जा, आई दमून आल्या करते नाही. बर बर, आणते.
नुसता घसा कोवळा पडले थांब की पोरी. देऊ अजून? बर. काय ग काय करत होता? आई हे बघ कसलं भारी चित्र काढलंय. हे चित्र भारी आहे. नसती चित्राची गुंतागुंत. मला तर काही यातलं काहीच कळलं नाही. मंगल तुला तर बघ बाई काय कळतंय का यातलं. होय होय आण. हे चित्र संगे मला पण काय कळत पण तुला सांगू का ह्या दोन बायका दिसतात बघ. मला वाटतं या दोन बायका आपण दोघीच आहे. आपणच आहे है का गं? आम्हीच वाटतं आमचं चित्र इकडे फुटलं बघ. तुम्हाला कळेल असं ते चित्र नाहीच आहे. हो ना गाढवाला गुळाची चव काय म्हणा. अरे गौरी आम्ही इतके पण गाढव नाही हा. हा तसं चित्रावित्रातलं आम्हाला काय कळत नाही म्हणून काय लगेच गाढव म्हणतेस आहे. म्हणूनच म्हंटल कळलं गवस. काय बाई पोरी आजकाल आहे ते सुद्धा मापो काढत्यात. तर काय बरं ते जाऊ दे. तुझी बा भाषण पाठ झालं का? हो अगदी खडखडीत झालंय. बर माझं पाठांतर झालंय मग तुमच्यापुढे सादर करू? तर म्हणून दाखवतात. खडखडीत पाठांतर झाले ना होय आई. मग म्हणून दाखव मला पण बघायचं आहे. अगं मावशी भाषणात ना खूप जडते शब्द आहेत. तुम्हाला ते हे कळतील बरं कळतील. आम्हाला पण जडजड शब्द कळतील. आम्ही पण शिकलोय. अरे हो की विसरलेच बघ मी. तुम्ही दोघी देखील PA झालाय ना. हे मग आम्ही सुद्धा BA झालोय माहितीये का. अगो BA म्हणजे काय लई असते शाळा ती. खूप शिकलोय आम्ही माहितीये का. तेवढं तरी शिकलोय आम्ही. पण ते जाऊ दे तू भाषण म्हणून दाखव. तुझ्या मॅडमने काय काय लिहिलं त्यात बघायचंय मला. आई म्हणते पण गौरी तू तिथं उभा आहे. म्हणजे बस तू असं. हा. बरं भाषण सुरू करायच्या आधी पहिला इन्स्ट्रक्शन्स तुम्ही मध्ये अजिबात बोलायचं नाही. हम्म. नाही म्हणून आणि तुमचे ते मोबाईल्स आहेत ना त्यांना जरा सायलेंटला ठेवा नाही ते सारखं मध्ये ट्विन करते. माझं आहे काय silent असं. बर केला हा चालू करते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठात उपस्थित सर्व मान्यवरांना आणि श्रोत्यांना माझा नमस्कार. आपली भारतभूमी अनेक सुधारकांनी फुललेली पवित्र भूमी आहे आणि इथे रुजलेल्या चुकीच्या प्रथांना मुळासकट संपवण्याचा प्रयत्न वेळोवेळी होत राहिला आहे. म्हणूनच मला वाटतं एका बाईला फक्त माणूस म्हणून जगता यावं. फक्त माणूस म्हणून. जय हिंद जय महाराष्ट्र. काय भाषण छान बोलतो. छान पहिलीच पण भाषण. थँक्यू थँक्यू. लवकर काढते वाटतं या. एक लाखाचं बक्षीस येतच. बर तू म्हंटलीस ना झालं. आई अगं असं मध्येच का निघून गेलीस? काय झालं? कोणाचा फोन होता? कोणाचा नाही. तेजे मी एक निर्णय घेतला. कोणता आणि कसला निर्णय? मी तुझ्यासाठी एक मुलगा बघितला. काय? हो मी हिच्यासाठी एक मुलगा बघितलाय. हिची 12वीची परीक्षा झाली की मी हिचं लग्न लावून देणार आहे. काय बोलतेस तू आई हे? मला
पुढचं सगळं शिक्षण घ्यायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि तूच म्हणतेस ना खूप शिक, मोठी हो, मला तुला खूप शिकवायचंय. मग मध्येच हे लग्नाचं फुल तुझ्या डोक्यात कुठून आलं? मंगल, आता फोन आला होता, तुला कोणी धमकी दिली काय? का आपल्या तेजूबद्दल काही चुकीचं कळलंय तुला? अगं आई, तिच्या डोक्यात अभ्यास आणि स्वतःचं स्वप्न याशिवाय काही नसतं. आणि ती कोणाच्या प्रेमात विमात पडली असेल तर डोक्यात विचार आणू नका. आणि मावशी, असं अचानक का निर्णय घेता येत तू? गौरी, माझं ठरलंय. नुसतं ठरलं नाही, माझा निर्णयही झालाय. तिला जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल ना तर लग्नानंतरच घ्यायचं. आणि हो, तो मुलगा तिला लग्नानंतर शिकवणार आहे. आणि तसंही तुझ्या शिक्षणाचा खर्च मला परवडणार नाही. अगं एवढंच ना? मग माझं सगळं शिक्षण मला मिळणाऱ्या स्कॉलरशिपवर होईल की? आई, हे तुला सांगितल्यानं कळत नाही का ग? माझा निर्णय झालाय, तुला लग्न करावं लागेल. मी लग्न नाही करणार. तुला लग्न करावं लागेल तेजे. ठीक आहे, दे मग लग्न लावून. म्हणजे अल्पवयात एखाद्या लेकराची आई होईल आणि चुकून माझा नवरा मेला तर मी तुझ्यासारखं विधवा म्हणून आयुष्य काढेल. हेच हवंय ना तुला? अगं, काय करतेस मंगल? अगं, पोरगी मोठी झाली, वयात आली. तोंडाला येते बोलू नकोस आणि असला अभद्र विचारही करू नकोस. असलं काहीही होणार नाही. अगं आई, असं होईल न होईल हा प्रश्न नाहीच आहे. मला लग्न नाही करायचं आई. मला लग्न नाही करायचं. नको ना मग माझं लग्न आई. आई नको ना माझं लग्न आई. तुला लग्न करावंच लागेल. काय प्रूफ नाही तुला डोक्यात? हा? सांग. पोरीच्या मागं लागले तुला. उगाच रडू नकोस. माझा निर्णय झालाय, तुला लग्न करावंच लागेल. ठीक आहे, ठीक आहे. माझाही निर्णय झालाय. मग मी घर सोडून हॉस्टेलवर जाईन, स्वतः काम करेन, सगळं शिक्षण घेईन. पण मी लग्न करणार नाही. आदिती पाटील, तेजश्री तेजस भंडारे, सई उषा सोनकर, शेजारीन गीतांजली पाटील आणि कृष्णा व मंगल या दुहेरी भूमिकेत लेखिका व दिग्दर्शिका सौ सुधा पाटील. नेपथ्य मुकुंद पटवर्धन, प्रकाश शशांक लिमे, पार्श्वसंगीत अनुराग पाटील, रंगभूषा प्रकाश गद्रे, वेशभूषा उषा सोनकर. सादर करीत आहोत 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक द्वंद्व. द्वंद्व
सई, कसं वाटलं तुला माझ्या गावचं तळ, माझं गाव? खूप सुंदर आहे ग तुझा गाव. असं वाटतंय ना या आधी तिथे यायला हवं होतं बघून. आता गप्प बस हं. अगं तुला रिक्वेस्ट करून करून दमले मी, तेव्हा कुठे तू आत्ता आलीस? हा, तुझ्यासारखा वेळेत बंदिस्त असा माझा जॉब नाही पाहिजे. 9 to 5. एवढा मोठा बिझनेस सांभाळताना फार अलर्ट राहावं लागतं. जरा दुर्लक्ष झालं की लाखो रुपयाचं नुकसान झालंच म्हणून समज. पण यावेळी ना सचिनला बजावलं, माझा नवरा ग. मी कृष्णेकडे चांगली 8 दिवस राहणार आहे. हा सगळा व्याप तुझा तू सांभाळ. हो, अगदी. धन्यवाद सई ए. मॅडम, धन्यवाद हं. थोडाच माझी गंमत करू नकोस हा. नाही ग, असंच. आता आली की नाही? खूप सुंदर वाटते. छान छान. कृष्णा, शांत सुंदर जगणं गावाकडे सापडतं. पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी पहाट, ही तळ्याकाठीची निवांत सायंकाळ, जेवणासाठीची गरम गरम पिठलं भाकरी, वरण भात, सगळंच किती छान ग. ग्रामीण भागात ना खूप पैसा नाही पण जीवन, आणि शहरात खूप पैसा आहे पण जीवनच नाही. शहरात माणूस नुसता धावत असतो यंत्रासारखा. कवी मनाचा माणूस देखील कधी रटाळ होऊन जातो ना, त्याचं त्याला सुद्धा समजत नाही बघ. हो ना. खरं आहे. पण पर्याय नाही कर, सगळे उद्योगधंदे शहरात, त्यामुळे लोकांचा ओढा देखील शहराकडेच. खरं आहे तुझं. ग्रामीण भागात ना लोकांच्या गरजा भागतील इतके उद्योग नाहीत ना ग. आणि त्या शेतीचं काम खूप मेहनतीचं काम. हो, हल्लीची तरुण पिढी शेती करायला तयारच नाहीये ना, त्यामुळं अनेक समस्या आहेत इथं. हे पण ते जाऊ दे. अगं राणी, आपण इथे सामाजिक समस्यांवर चर्चा करायला नाही ना आलो. आपण आपल्याविषयी मस्त गप्पा मारू. हो ना? मला सांग, तू कशी आहेस? मी अगदी मस्त मजेत आहे. हो ना. अगदी छान. आणि हो, पुन्हा आत्मचरित्र लिहिणार होतीस ना, त्याचं काय झालं ग? कशाच काय ग, अजिबात कामातनं वेळ मिळत नाही, सुरुवात सुद्धा केलेली नाही. अगं असं काय करतेस सई? तुझा जन्मापासून ते प्रसिद्ध उद्योजिका होईपर्यंतचा प्रवास किती प्रेरणादायी आहे. तो सगळ्या तरुण पिढीला समजायला हवा. हा, अगदी खरं. आता परत मुंबईला गेले ना नक्की लिहायला घेईन. नक्की. नक्की. पण तुझ्या नवीन काव्यसंग्रहाचं काम झालं की नाही? होतं चालेल. म्हणजे या महिना अखेरला ते पूर्ण होईल. आणि लवकरच मी प्रकाशन सोहळा सुद्धा घेणार आहे. अच्छा. आणि त्याची प्रमुख पाहुणी म्हणून तुला यायचंय. हा, मला नक्की इकडे यायला परत आवडेल अगं. हो ना. नक्की. मला ना तुझ्या त्या काव्यसंग्रहातली ना, या तळ्याकाठी श्वास माझा फुलतो, ही कविता प्रचंड आवडते. हो ना. ही कविता ना सर्वांनाच खूप आवडते ग. हा सुंदर निसर्ग आहे ना, तोच आम्हा साहित्यिकांचा सोबती असतो. शब्दांचं, कल्पनांचं दान तो आमच्या पदरात देतो ना. खरं. अरे तेजू, गौरी, या बसा बसा. बैस. हे मी तुम्हाला दोघींना हिची ओळख करून देते. हा, अय, या तुमच्या बालमैत्रीण सई मॅडम, बरोबर ना, जो खूप मोठे उद्योजक आहेत. अरे वा, माझी सगळी कुठलीच पाठल की काय? नाहीतर काय. अहो मॅडम, आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो ना तेव्हा तेव्हा आमच्या मॅडम ना फक्त तुमच्याविषयी सांगत असतात. हो ना, तुमचे मैत्रीचे किस्से, बालपणीच्या आठवणी ते आम्हाला सांगत असतात. आणि तुम्ही इथे नसला ना तरीही तुम्ही इथेच असल्याचा भास होतो. कृष्णा मॅडम, सई मॅडम खूपच मॉडर्न आहे तो. त्यांच्याशी मला बोलायला कसं तरीच वाटतंय. अगं गौरी,
ती मुंबईत राहते ना, ती खूप मॉडर्न असली ना तरी ती आपल्यामध्ये सहज मिसळून जाईल अशीच आहे ती. बरं का, तिच्या कपड्यांवर अजिबात जाऊ नकोस. मॅडम म्हणजे त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये. म्हणजे अहो तेजू, तुझ्या डोक्यात तो सतत भाषणाचा विषय असतो ना, त्यामुळे तुला वाटलं असेल की हे पण तसं नाहीये हं. ओ सॉरी सॉरी सॉरी. अगं शहरातल्या बऱ्याच विवाहित महिला मंगळसूत्र वापरतच नाहीत आणि तिथले कपल सुद्धा ना खूप मॉडर्न विचारांचे असतात. अशा जुन्या वगैरे विचार काढतात नाहीत का फारसे. अगं काय झालं माहितीये का सई, तिच्या मनात असा का प्रश्न आला माहितीये का, कोल्हापूरला एक सामाजिक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत ना वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. अच्छा, आपल्या तेजीचं वक्तृत्व खूप छान आहे. अच्छा. म्हणजे कॉलेजमधल्या, कॉलेज बाहेरील स्पर्धांमध्ये ना तिने पहिला नंबर कधीही सोडला नाही. आणि म्हणूनच ना या विषयाला अनुसरून तिच्या डोक्यामध्ये ना सतत तो अभ्यास सुरू आहे. आणि तिची आई पण विधवा आहे ना ग, त्यामुळं अनेक दुष्परिणाम तिला भोगावे लागले. त्यामुळे बिचारीच्या मनात ना खूपच प्रश्न आहेत ग. काय प्रश्न आहेत बाळा तुझ्या मनात? विचार तरी बघू, तुझ्या मॅडम सारखं मला काही सांगता येतं का ते? खरं तर सई मॅडम, मला तुम्हालाच काही प्रश्न विचारायचे. म्हणजे विचारू का? अगं अगदी बिंदास विचार, त्यात काय विचारायचंय? बघा, आपल्या समाजात अनेक सामाजिक स्तर आहेत. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि अनेक सामाजिक प्रश्न देखील. पण हे प्रश्न समस्या या स्तरानुसार वेगवेगळे असतात का? हो, आर्थिक स्तर आणि सामाजिक समस्या यात दरी आहेच की. पण तुला नेमकं काय विचारायचंय? सध्या तरी माझ्या डोक्यात एकच विषय आहे. गरीब विधवा, श्रीमंत विधवाचा फरक मला नेहमी जाणवतो. बघा, एखादी श्रीमंत महिला विधवा झाली तर ती बिनधास्त वागू शकते. तिने जरी पुनर्विवाह केला तरी तिला समाज काही बोलत नाही. पण तेच एखादी गरीब महिला विधवा असेल तर तिला सामाजिक चाकोरी मोडता येत नाही. आणि ती मोडू लागली की हा समाज तिला मोडूही देत नाही. पण असं का? खरंय, असं आहेच मुला. गरीब श्रीमंत हा भेद समाजात आहे. पण मुळात काय माहितीये का, एखादी विधवा तिच्या विचारांवर ठाम असेल आणि चुकीच्या समस्यांचा विरोध करू शकत असेल तरी ही सगळ्या चुकीच्या गोष्टी मोडीत काढू शकते. खरंय तिचं. तेजू, सामाजिक प्रश्न सोडवायचे असतील तर तेवढी मानसिक तयारी असावी लागते ह. आणि हो, आपले विचारही तेवढे ठाम आणि सुधारक असावे लागतात. हो ना, कृष्णा अगदी बरोबर बोलते. तसही ग्रामीण भागात ना प्रथा परंपरा जरा जास्त जपल्या जातात. पण शहरात विधवा कोण विवाहित कोण याकडे कोणाचं लक्ष नसतं. अगदी कोणी कोणाच्या लाईफ मध्ये जास्त इंटरफिअर करायला जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं ना, शहरातल्या महिलांना सामाजिक इश्यू नसतोच मुळात. पण ग्रामीण भागात एखादी महिला धाडसी असेल ना आणि लोकांच्या बोलणं फारसं मनावर घेणारी नसेल तर तीही या समस्येचा सामना करूच शकते असं मला वाटतं. आणि तसंही हल्ली तुझ्यासारख्या मुली, गौरीसारख्या मुली अशा चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध काम करतच आहेत की. त्यात आणि कृष्णा मॅडम आहेत तुमच्या सोबत. हो, तेही खरंच आहे. मला वाटतंय बघ, हळूहळू बदल नक्की घडेल. होय की नाही कृष्णा? हो, नक्कीच. बरं, थँक्यू. तुमच्याशी बोलून ना मला आता बरं वाटतं. आय ऑल्सो नाईस टू मीट यू डिअर. कीप इट अप. कृष्णा मॅडम, काय ग, तुलाही काही सांगायचंय का? हो, तिला सांगायचंय की तिच्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचंय ना, तेच तेच. एवढंच ना? अगं मग कॉलेजच्या फेस्टिवलला भरवूया. भरवूया हो मॅडम. पण मॅडम, मला तुम्हाला दुसरंच काहीतरी सांगायचं आहे.
तिच्याकडे काय बघतेस? काय दुसरं सांगायचंय बोल. मॅडम, तेजूची आई तेजूचं लग्न लावून देणार आहे म्हणे. काय? तेही 12वीची परीक्षा झाल्यानंतर. तेजू? काय माहिती असं का बघते ते. कदाचित तिला वाटत असं माझा खर्च तिला झेपणार नाही, पण तिने माझ्यासाठी कोणता मुलगा पाहिलाय म्हणे. तो लग्नानंतर शिकवणार देखील आहे. व्हॉट नॉनसेन्स. तेजू, तू अजिबात काही ऐकू नकोस. आणि लग्नानंतर कोणी शिकवेल वगैरे याची काही गॅरंटी नसते. तू खूप लहान आहेस. माझं तर स्पष्ट मत आहे बघ, मुलींनी आधी स्वावलंबी व्हावं. माझ्या आईलाही तसंच वाटतं, पण ती अचानक अशी का वागते ते मलाही कळेना आणि ऐकायला सुद्धा तयार नाहीये. तेजू शांत हो, बघ चिडू नकोस. तुझ्या आईशी मी सविस्तर बोलेन, मग तर झालं. चालेल. बरं मी काय म्हणते कृष्णा, खर्चाचंच आहे ना. तेजूला आणि गौरीला मी मुंबईला घेऊन जाते पुढच्या शिक्षणासाठी. तसंही दरवर्षी माझा नवरा 2 मुलींना दत्तक घेतो आणि त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च बघतो. त्यामुळे मी या दोघींना नक्की मुंबईला घेऊन जाईन. आपण यांच्या दोघींच्या आईशी नक्की बोलूयात आजच. हो बोलूया. खरं सांगू, मला तुझा विचार खरंच खूप आवडला ग. थँक्यू. याविषयी आपण दोघींच्या आईशी नक्कीच बोलू. ओके? बरं, आम्हाला निघायला हवं. आज ना माझ्या सईला बाहेर जेवायला घेऊन जायचंय आणि मॅडमना महाराष्ट्रीयन थाळी खाऊ घालायची आहे. बघ, महाराष्ट्रीयन थाळीचं नाव काढलं आणि माझ्या पोटात कावळे ओढायला लागले आता. चल लवकर. चल. चलो बाय गाईस. बाय बाय. किती छान आहेत ना सई मॅडम. बोलून छान वाटलं ना. चला. कुठे गेली? तुला न सांगता दाराला कडी पण दिसतीये. कुठे गेली कोणाच फोनच लावून बघते. will not reachable at the moment. इस वादे का आप द्वारा डायल किया गया नंबर या अभी स्विच ऑफ है या नेटवर्क क्षेत्र से बाहर है. कृपया कुछ समय बाद कोशिश करें. फोन पण स्विच ऑफ होते. कुठे गेली कोणाच ठाऊक. गेली पण दिसत नाही. अगं मंगल, कुठे गेली होतीस? तुम्हाला न सांगता. आणि तुझा फोन पण स्विच ऑफ येत होता. माझ्या पिशवीत काय? नाही काय नाही अगं, ते साड्या रफू करायला गेलते ना, ते आहेत. बरं त्यात माझा फोन पण स्विच ऑफ झालाय ना, पण तू का मला फोन करत होतीस? काय नाही ग, पोरी यायची वेळ झाली म्हणून तू कडे लावून गेली. कुठे गेली कोणाच ठाऊक. असं बरं, मी पिशवी ठेवून आलो आहे. मला अशी घाबरलेली का वाटतेस?
काही झालं नाही काय? नाही नाही. कधी काय तुझा हृदय नाही का ग? पोरी कधी येतील सांग की. हा त्यासाठी तू कावरी बावरी झाली होय. तेजूचा आपला नंबर येईल का नाही असं वाटतंय ना तुला? अगं काळजी करू नकोस ग. आपली तेजू पहिला नंबर पटकवणार म्हणजे पटकवणार बघ. आणि येतच असतील पुण्यात. एवढी काय काळजी करू नकोस. घाबरू नकोस. बस. मी पण जरा काम आवडते. आई अरे तू पोरी आली का? पहिला नंबर काढलास का? काय मावशी सगळं सरप्राईज मोडलंच बाई. बर तुला कसं कळालं तर नाही? डोळे तुमच्या दोघींचे चेहरे बघूनच कळलं की ग बाई. आई ही बघ ट्रॉफी. आणि हा 1,00,000चा चेक. 1,00,000चं चेक? संगीत बघ की कसली भारी ट्रॉफी आहे का? आणि हे बघ 1,00,000चा चेक पण आहे. म्हणलं होतं का नाही आपली तेजीच पहिला नंबर काढणार आणि 1,00,000चं बक्षीस मिळवणार. बघ की ग. खरंच बाई. छान. आई पाया पडते. शाबास बाळा शाबास. आईचं नाव काढलंच बघ. थँक्यू मावशी. किती छान ना? तेजे अभिनंदन बाळा तुझं अभिनंदन. थांब मी आज जाऊन साखर घेऊन येते हं. अगं मावशी थांब ग. कृष्णा मॅडमांनी ना तेजूचा पहिला नंबर आला म्हणून पेड घेऊन दिले. होय हा. होय. पेढे सुद्धा घेऊन दिले. पेढा चालून लेकीचं तोंड गोड कर आता. आई तू राहिलीस. असू दे प्रिया. तेजे अच्छा 1,00,000चा चेक आपण तुझ्या लग्नासाठी वापरूया हा. आज माझ्यासाठी इतका आनंदाचा दिवस होता. आणि पुन्हा तू लग्नाचा विषय काढलास. जरा तरी माझ्या मनाचा विचार करायचा होता. सगळा तुझा घट्ट कसा ग? माझ्या मनाचं काय? शांत. मावशी मला लग्न नाही करायचं. सांग ना तू तिला समजव. शांती ग बाळा शांत. काळजी करू नकोस. रडू नकोस. अगं मावशी तू का असं हट्ट करत आहेस ग? आणि सई मॅडमांनी तिच्या सगळ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे ना. मग सोड ना हट्ट तुझा मावशी. गौरी तुला सांगितलेलं कळत नाही. अगं तिचं लग्न झाल्यावर तिचा नवरा शिकवणार आहे की तिला. आणि माझं ठरलंय हं, मी काही ऐकणार नाही. तुला लग्न करावंच लागेल कळलं. अगं पण मावशी बाळा. कधी न सांगता जायत नाही तुझ्या. कुठे गेली माझी तेजी? अगं ये तेजे. कुठे गेली पोरगी माझी? कुठे गेली पोरगी? खरं देवाकडे घेऊन बसलो. ए गौरे अगं ये संगीता.
काय ओरडायला झाले ग? झोपले होते. काय झालं ग? काय झालंय? काय झालंय? त्याची घरात नाहीये. सकाळी उठून बघितलं तर अंतरुणात नव्हती. कुठे गेली असेल ग? अगं असेल इथेच कुठेतरी. सगळीकडे बघितलंस का? अगं मी सगळीकडे बघून आले ग. कधी कधी ती योगा करायला गेली असते. मंदिरात गेली असेल की. बघितलीस तिथं? होय, तिथं पण जाऊन आले मी. मावशी, तू मॅडमांच्या घरी किंवा तळ्याकाठी आहे का ते बघून आलेस? नाही, मी तिकडे नाही गेले ग. मॅडमांच्या घरी किंवा तळ्याकाठी आहे का ते बघून येते हा. गेली असेल. पोरी कधीच मला तर सांगता जात नाही. कुठे गेली असेल ग? असेल ग इथं तरी असेल. काळजी करू नको. तू खरं सांग, काल परत लग्नाचा विषय काढून परत तिच्याशी भांडलीस काय? अगं नाही ग. ती ट्रॉफी घेऊन आली होती की नाही तेव्हाच बोलली होती तेवढंच. तुला एक सांगू का, वयात आली पोर, तिला असं चाकरीत पकडू नकोस ग. तिच्या मनाविरुद्ध तिच्या लग्नाचा हट्ट नको करू. सोड तुझा हट्ट. अरे मी काय तिची वैरी नाही होय. आई आहे मी तिची. तिच्या भल्यासाठीच सांगते ना वा. तुला तर काही सांगून उपयोगच नाही. काय तुझ्या मनात खूळ भरलंय कोणास ठाऊक. सुट्टी आणि त्या पोरीच्या लग्नाच्या मागे नक्की आहे. जरा तरी काय मावशी, काय झालंय? आई, अगं काय झालंय? मावशी, आई, काय झालंय? अगं काय झालंय? बोल की. त्याची काय? काय झालंय? बोल. बोल लवकर. चल, चल, चल. अरे कोण आहे तिकडे? जरा शोधा रे. नेमकी ही कृष्णा पण आजच कशी कॉन्फरन्सला निघून गेली पहाटे. कुठे गेली असेल ही पोरगी? सई मॅडम, कुठे कुठे माझी तेजी? अहो सांगा तेजी कुठे? माझी तेजी कुठे? शोधतात लोक, शोधतात. तेजी काही नसेल झालं. तू सांग माझी तेजी कुठे? तू सांग बोल. लोक माझ्या लेकरं, माझी तेजी, माझी तेजी कुठे गेली ग? माझी तेजी, ओ तेजी, अगं तेजी, अहो सांगा की शोधायला लवकर लवकर
का गेलीस सोडून मला? सांग ना, का गेलीस सोडून तुला? आदर होतीस तू माझं. तुझ्यानंतर तुझ्या आईचं काय होईल याचा विचार मनात नाही का ग आला? का गेलीस सांग ना सोडून? कशाला आता फोटो घेऊन बसले आहेत? झालं ना तुझ्या मनासारखं? तुझ्यामुळे तुझ्यामुळेच तेजूने हा टोकाचा निर्णय घेतला. गोरे तोंडावर. आई, तुला सत्य माहित नाहीये. सत्य? कोणतं सत्य? विचार ना तुझ्या मैत्रिणीला. मंगे काय म्हणते ही? कुठलं सत्य? सत्य? कसलं सत्य? तेजू गेली त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी काय झालं होतं? आपल्या सायंकाळी कुठे काय काही झालं नव्हतं. हो, तुझा फोन सुरू होता ना तळ्याकाठी. तळ्याकाठी? हॅलो, हा मी मंगल बोलते. त्या काय ठरले तुझं? माझ्याशी लग्न करणार आहेस ना? काय? तेजीनं लग्न केलं तरच तू माझ्याशी लग्न करणार आहेस? अरे अरे पण तू असा हट्टी का करतोयस? अरे सोड ना तुझा हट्ट. अरे नाही, अरे ती आपल्या लग्नाच्या आड नाही येणार. तीच मला म्हणत होती, आई तू लग्न करू शकतेस, आपण दोघं लग्न करू, माझ्या तेजीला बापाचं प्रेम मिळेल, आपण दोघं मिळून तिला शिकवू. अरे असं काय करतोयस? थांब ना. काय तू तुझा हट्ट सोडणार नाहीयेस? म्हणजे तुझं ठरलंय म्हण की तेजीनं लग्न केलं तरच तू माझ्याशी लग्न करणार आहेस? अरे अरे पण असं हट्ट का करतोयस? अरे थांब थांब, मला बोलायचंय. फोन ठेवू नको, थांब. ठेवला फोन. असलंही धर्मसंकट. एकीकडे माझी पोरगी आणि एकीकडे माझं. काय करू मी? काय करू मी? काय करू?
गौरी म्हणून माझी आई लग्नाची घाई करत होती. मी तिच्या मार्गातील अडचण आहे का ग? मी लग्न केलं तर ती लग्न करून सुखात राहील. म- मला तिचं ऐकायला हवं. ऐकायला हवं. मला तिचं ऐकायला हवं. मावशी तुझं फोनवरचं बोलणं मी ऐकलं होतं. अगं तो माणूस तुला अशी नोट घालत होता, त्याचं तुझ्यावर प्रेम असेल का? तो तुझ्याशी लग्न करेल? गौरी गौरी तुम्ही तेवढाच फोन ऐकलात ग आणि गैरसमज करून घेतलात. पण पण मी त्याला नंतर फोन करून सांगितलं होतं. हो, मी त्याला नंतर फोन करून सांगितलं होतं. हॅलो ओक्या, हे बघ मला तुझी अट मान्य नाहीये. तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर तुला माझ्या मुलीचाही स्वीकार करावा लागेल. कारण मला माझी मुलगी तुझ्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे. समजलं? ठेवते फोन. संगे संगे विश्वास ठेव ग. संगे माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच तसं त्याला फोन करून सांगितलं होतं ग. मी खरंच त्याला फोन करून सांगितलं होतं. अगं होय, पुरुषाची जातच हलकट ग. त्याला विधवा बाईशी काय देणं घेणं नसतं ग. त्याला फक्त वासना प्यारी असते. आणि जगातलं कुठला पुरुष विधवा बाईची जबाबदारी घेण्या इतका मोठा नसतो ग. मी तुला हे आधीच सांगितलं होतं की. माझं खरंच चुकलं ग संगे. माझं खरंच चुकलं. माझ्या एकाच बाई माझी लेक गेली का. हे माझ्या लेकरा लेकरा मला खरंच माफ कर रे. लेकरा मला माफ कर. माझं चुकलं संगे. मावशी आता रडून काहीच उपयोग नाही. आपली तेजू गेली. तिला असं वाटत होतं की तुझ्या सुखाच्या आड ती येत आहे, असं तिला वाटलं. म्हणून तिनं असा हा टोकाचा निर्णय घेतला बघ. मावशी तुझं फोन ऐकून ना ती फार अस्वस्थ होती ग. पण ती असं काही करेल असं मलाही नाही वाटलं. नाहीतर नाहीतर मीच तिच्यासोबत राहिली असते बघ. एक मैत्रीण म्हणून एक मैत्रीण म्हणून मला तिचं दुःख कळायला होतं ना मावशी. मला तिचं दुःख कळायला शांत व्हा, शांत व्हा तुम्ही पण. आणि हा विषय इथं थांबवा बरं. बस गावात चर्चा नको. तुझ्या काळजाचा तुकडा गेलाय ग. हे तुझं संपणार नाही. पण तुझं आता तुला सावरायला हवं ग. तुझं तुला आता सावरायला हवं.
कृष्णा, फारच भयानक घडलं बघ. पोरीच्या मनात काय खबर सुरू होती की नाही ती आपल्याला पण कशी कळली नाही ग. हो ना, पोरीच्या मनात काय खळबळ सुरू होती खरंच कळलं नाही गे. सई, इतकी भयानक सायंकाळ ना यापूर्वी मी कधीच अनुभवली नव्हती ग. आमचा सखा सोबती असणारा हा तलाव आज मलाच माझा वैरी वाटतोय. तुला सांगू, तेजू माझी विद्यार्थिनी नव्हती ग. ती माझी लेक होती, ती माझी सखी होती. याच ठिकाणी याच ठिकाणी आम्ही कितीतरी विषयांवर चर्चा केल्या होतो. या तलावाच्या साक्षीने, मावळत्या सूर्याच्या साक्षीने अगं तेजूने कितीतरी कविता लिहिल्या होत्या. आणि तरीही तिचा जीव घेताना ह्या तलावाला काहीच कसं वाटलं नाही ग. अरे बोल ना, बोल, काय इतका निष्ठुर झालास? का तिचं दुःख तुलाच कळालं होतं का? सई, तेजूचं दुःख यालाच कळालं होतं का ग? म्हणून म्हणून तूच तिला सामावून घेतलंस, तूच तिला सामावून घेतलंस का रे? मन ना माझं खूप बधीर बधीर झालंय. असं वाटतंय सगळी माणुसकी संपलीये आणि फक्त वासनेने तर साम्राज्य उभं केलंय. फक्त वासनेनं साम्राज्य उभं केलंय. शांत हो. सावर स्वतःला. किती त्रास करून घेतलीस. तेजूचं आणि तुझं नातं माहितीये मला. पण मला काय वाटतं माहितीये काय, मंगलचं पण चुकलंच बघ. जे काही घडलं होतं ना ते सविस्तर सांगायला हवं होतं. काहीतरी मार्ग नक्की निघालाच असता. काय सांगणार होती ती? सांग ना, काय सांगणार होती? हे असे गुंते आहेत ना कधी सुटत नाही. आणि तसंही त्या फोन बाबत तिनं आपल्याला सांगितलंच होतं की एक आई आणि एक बाई यामध्ये ना द्वंद्व सुरू होतं तिच्या मनात. द्वंद्व सुरू. तुला सांगू सई, प्रेम करणं हा गुन्हा नाहीये, नाहीच आहे हा गुन्हा. पण प्रेम आणि वासना यातला फरक ओळखता न येणं हा मात्र नक्की गुन्हा आहे. आणि बायका नेमका हा गुन्हा करतात आणि फसतात. हो ना, या बायकांचे ना मला तर खरंच काही कळत नाही बघ. स्वतःच्या वासना पूर्ण करून घेण्यासाठी पुरुष तिला कधी फसवतात ना हे तिला सुद्धा समजत नाही. पण मी म्हणते निसर्गाने जगण्याचं बळ दिलेलं असताना पुढच्या जागा हवाच कशाला. मस्त काम करायचं आणि स्वतःसाठी जगायचं. पण एवढी जाण बऱ्याच बायकांना नसतो. यावर एकच उपाय आहे बघ कृष्णा, बायकांनी भरपूर शिकावं आणि स्वावलंबी व्हावं. पण कशाचं काय, मित्र, जोडीदार, प्रियकर चांगला भेटेल याची काय गॅरंटी आहे? म्हणून काय त्यांनी जगायचंच नाही? छे, अशा भोळ्या बायकांना ना पहिला जागा करायला हवं.
कसं जागं करणार? सांग ना, कसं जागं करणार? बुराक्यांना कसली जाणच नसते अगं. अगं म्हणून तर अशा रांडग्यांचं फावतं ना. आणि ह्या नाहक बळी पडतात त्याला. हो ना. आता ही मंगल एवढं सगळं होऊन सुद्धा ना त्या माणसाला हिला पुन्हा भेटायचंय. का भेटायचंय मला माहिती नाहीये. तिला असं वाटत असेल का तो माणूस हिच्याशी पुन्हा लग्न करेल, हिला आधार देईल असं वाटत असेल का ग? व्हॉट नॉनसेन्स. ह्या बायका खरं डोक्याने विचार करत नाहीत का ग? बी प्रॅक्टिकल. ह्यांना ओरडून सांगा, बी स्ट्रॉंग, बी प्रॅक्टिकल यार. सई, मला काय वाटतं माहिती का, मंगलला खूप नैराश्यात गेलेली. आपण दोघी जण तिच्याशी बोलूया ना. तिला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाऊया का? हो ना. तसं पण माझा संताप करून काय उपयोग आहे? आता जे झालं ते झालंच. खरंच मंगलचं जरी चुकलं असलं ना, आता तिला खूप गरज आहे बघ भावनिक आधाराची. प्रियकराचा फसवेपणा, मुलीचा मृत्यू यामुळे खूप बिथरली आहे बिचारी. तरी नशीब संगीतासारखी मैत्रीण तिच्या सोबत आहे. तुला सांगू कृष्णा, मैत्रीसारखा आधार आणि मैत्रीसारखं नातं या जगात दुसरं कुठलंच नाही. मंगल, कुठे चाललीस ग? अगं जरा बाहेर चालले, जाऊन येते लगेच. मी येऊ का सोबत? नको ग, मी येईन जाऊन लगेच. नक्की? हो येईन लगेच. अगं येते की. येते का लगेच जाऊन? तेजी गेल्यापासून मंगीचं मनच हऱ्यावर नाही. आता कुठे गेली कोणाच ठाऊक. माहिती आहे तिचं दुःख डोंगरा एवढं आहे, पण आता काही पर्याय नाही. मलाच आता तिला आधार द्यायला हवा. अगं काय झालंय? कोणाशी भांडून बिंडून आलीस का काय? नाही. अगं हे जग आहे, दहा तोंडाने काय पण बोलणार. आपण इकडे एवढं लक्ष द्यायचं नसते रे त्यांच्याकडं. अगं काय बोलते मी, ऐकतेस का? वाटतोय भिंतीच. एका आईच्या आणि बाईच्या आत्म्याचा शाप आहे त्याला. अगं कोणाविषयी बोलतेस? आज जरा नीट सांग की. गेली होती त्या पोपच्याकडं. म्हंटल गेली माझी लेक आता, कर माझ्याशी लग्न. आता मी एकटीच आहे. तर म्हणतं कसं, तुझ्या पोरीचं माझ्या मित्राच्या पोराशी लग्न करून द्यायचं होतं. मग आता बक्कळ पैका मिळणार होता. माझं सोन्याचा अंड देणारी कोंबडीच गेली. आता तुला घेऊन काय करू? असं म्हणून सगळी मला नाकलून दिलं का? असं म्हणून त्यानं मला आकलून दिलं. अगं, आजकाल तिथं काय घाण टाकलीस का काय? कशाला गेली तीस परत त्या पोपट्याकडं?
नाही ग संगे, माझं खरंच तिच्यावर प्रेम होतं ग. अगं विश्वास ठेव की, मला वाटलं तेजूला बापाचं प्रेम मिळेल, लग्न, संसार, हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न जगण्याची माझी फार इच्छा होती. म्हणून मी वावत गेले ग संगीत, म्हणून मी वावत गेले, माझं चुकलं. वासनात क्षणाची असती बाई, पण डाग मात्र कायमचा राहतो ग, कायमचा राहतो. नाही ग संगीत, विश्वास ठेव की माझ्यावर, खरंच माझा जीव होता त्याच्यावर, म्हणून माझं बोलले की मी त्याला. अगं मी तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं, कुठलाच पुरुष बाईची जबाबदारी घेण्या इतका मोठा नसतो ग. प्रत्येकाला वेळी सावरता यायला हवं. आता रडून काहीच उपयोग नाही बघ. माझं दुःख देखील तुझ्यासारखंच होतं, पण मी नाही तुझ्यासारखं केलं. माझी सासू म्हणायची, पुरुषापासून 4 हात लांब राहा. त्याला बाईच्या भावनाशी काय घेणं नसते ग, त्याला फक्त त्याची वासना प्यारी असते. आणि हेच मी लक्षात ठेवलंय ग, हेच लक्षात ठेवलंय. तर उठ, सुरगत चहा टाकते. उठ उठ, आता रडून काय उपयोग नाही, उठ चल. तेजू, तेजू, तेजू. तेजू, का मला सोडून गेलीस? सांग ना, का मला सोडून गेलीस? तू इथून उडी मारलीस म्हणून बरेच जण इकडे यायला घाबरतात. पण पण मला इथे तू असल्याचा भास होत. खरंच मला इथे तू असल्याचा भास होतो. तळावरून येणारा हा मंदगार वारा तुझ्या आठवणी घेऊन येतो. इथे आल्यावर तुझ्या या कविता मला पुन्हा आठवतात. पण पण असा निर्णय घेण्यापूर्वी एकदा एकदा तू मावशीशी बोलायला हवं होतंस ग. ती बोलली, पण पण त्यात तिची चूक आहे असंही म्हणता येत नाही ग. मावशी, तू इकडे? अगं हो, तू आणि तेजू तळ्याकाठी येऊन बसायचात ना, त्याच्याशी गप्पा मारायचा. म्हटलं आजही त्याच्याशी आपण जरा गप्पा मारूया, म्हणून आले ग मी इकडं. तेजूच्या काव्य संग्रहाची वही आहे वाटतं. अगं हो, तिच्या कवितांची वही आहे. याचा ना आपण मोठा काव्यसंग्रह छापायचा. हा हा, अगं म्हणूनच ना कृष्णा मॅडमला मी इथं बोलवलंय. हो का?
काहीच येणार असेल तर मी थांबते की मावशी. नका ग, मी त्यांच्याशी बोलून येईल. तुझा अभ्यास आहे की नाही? हो जा घरी जा हा. ठीक आहे, मी जाते हा मावशी. काय रे, माझी एक तुझ्याशी तासन तास गप्पा मारायची. अरे तुझ्या प्रेमात होती तिथे, सारखं आपलं तिचं तळ तळ सुरू असायचं. ती तुझ्यात सामावून जायची. अरे म्हणे तूच तिला सामावून घेतलंस की काय? या तळ्याकाठी किती छान कविता सुचायच्या माझ्या तेजीला. काय बघ म्हणायची ती? तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, तळ्यावर येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. तळ्यावरून येणारा हा मंदगार वारा, आसमंत झुलतो सारा. आसमंत झुलतो सारा. आई